जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की देवस्थान कमिटी, देवस्थान ट्रस्ट बरं का, भक्तांना त्रास कसं देतो बरं का, की तुमच्या साधना भक्तीमध्ये विघ्न व्यत्यय कशा पद्धतीने आणतं. या अनुषंगानं आजचा व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो माझा प्रयत्न आहे, तसा मानस आहे माझा. 27 एप्रिलला मी स्वतः आणि माझी काही मित्र आणि गुरु बहीण, म्हणजे आपण ज्याला बहीण मानतो, बहीण आणि काही मित्र, आम्ही त्या ठिकाणी, म्हणजे बहीण, तिचा नवरा, त्या बहिणीची मुलं, माझे काही मित्र, आम्ही आणि काही आमचे गुरुबंधू, आम्ही सर्व त्या ठिकाणी मांढरदेवीच्या ठिकाणी गेलो देवस्थान. आणि मांढरदेवीच्या मंदिराच्या उत्तर दिशेला एक झाड आहे. त्या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही बसून जपमाळ घेऊन त्या माळेवरती आम्ही जप करत होतो. त्या बाकीच्यांचे जप झाले, म्हणजे झाले, कारण की त्यांची लहान लहान मुलं, त्यामुळे त्यांनी उराक्त घेतलं आणि ते गेले. तर त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचा एक माणूस आला. त्या ठिकाणी मी आणि आमचा ड्रायव्हर, आम्ही दोघं जण होतो. माझा जप चालू होता. त्या ठिकाणी येऊन त्यांनी माझ्या पुढं काठी आपटली. मला उठीत ना, म्हणलं कर बाबा, कारण की मी बसलोच होतो ह्याचा विचार करून. कबीरांचा स्मरण, संत कबीरांचं स्मरण केलं तर मी, आणि बाहेर बसलो होतो, मंदिरात नव्हतो बसलो. का बाहेर बसलो होतो? कारण की कबीरांचा एक दोहा आहे, बोलना हो तो वो बोलो कोई न बोले झूठ, आणि बैठना हो तो वहाँ पे बैठो कोई न बोले उठ. आपण अशा ठिकाणी बसावं की ती आपल्याला उठ म्हणायची कुणाची टाप नाही झाली पाहिजे, काही कुणाला गरज नाही पडली पाहिजे ना. आपण कुणाच्या वैयक्तिक मालमत्तेत जाऊन बसलो होतो. आपण झाडाखाली देवीच्या मंदिराच्या बाहेर बसलो होतो की कुणाला आपली अडचण नको, आपल्यामुळं कुणाला अडचण नको, माझ्यामुळं कुणाला प्रॉब्लेम नको, कुणामुळं मला प्रॉब्लेम नको. आपलं झाडाखाली निवांत आपलं जप करत बसलो होतो मी देवीचा. त्या ठिकाणी येऊन उठवायची तसं तर काय गरजच नव्हती, पण त्यांनी उठावलं मला बोलले उठीत ना. म्हणलं बाबा ठीक आहे, माझी माळ चालू आहे जपाची, एक माळ पूर्ण झाली की मी उठतो, तुझं काय म्हणणं आहे ते मला सांग. नाही म्हणला, ती माळ बिळ आत्ताच बंद कर म्हणला, इथंच्या आत्ताच्या आत्ता, आणि इथंच ठेव आणि चल म्हणला ट्रस्टमध्ये, तुला ट्रस्टने बोलावलंय. म्हणणार जप झाले येतो की नाही म्हणला, जप आत्ताच बंद कर आणि चल. याच्यावरनं मला कळलं की हे खरं जी समजलं मला की हे पोटभरी आहेत. हे काय भक्त म्हणता, म्हणजे हे काय भक्त नाही, भक्त असं वागू शकत नाही, किंवा जो देवीचा भक्त आहे, सेवक आहे, तो असं कधीच वागणार नाही. माझा एक मित्र आहे पंढरपूरमध्ये, यश भालेराव नाव आहे माझ्या मित्राचं, पंढरपूरमध्ये आहे तो. कामाख्याला ज्या वेळेला गेला होता त्यावेळेला तिथनं त्याने एक व्हिडिओ काढला होता, स्टेटसला ठेवला होता. तर ते स्टेटस असा होता मित्रांनो की वरनं धो पाऊस पडलाय आणि खाली 2 साधक सप्तशतीचं पाठ चाललेत त्यांचे, आणि त्यांना पाऊस लागू नये म्हणून तिथले जे आहेत ना ते मंदिराचे सेवेकरी छत्र्या धरून उभे आहेत की त्यांचं ती उठाव लागू नये त्यांना. ते पावसात त्यांची पूजा चालली, ते उठले नाहीत पावसात, त्यांनी ती केली पूजा. ती कुठं आणि हे कुठं माणसं, हे तिथं पाऊस बी नाही, काय नाही, झाडाखाली ना कोणाला अडचण आहे, काय नाही. ह्यांची मदतीची तर अपेक्षा नाहीच आपल्याला की बाबा ही त्याला काय सहकार्य करतील, नाही का, सहकार्याची अपेक्षा नाही, पण विघ्नच मोकळं. पूर्वीच्या काळी नाही का ते विश्वामित्र ऋषीमुनी नाही का दंड करण्यात होम हवन तपश्चर्या वगैरे करायचे, यज्ञ करायचे. त्या टायमिंगला ती मारे सुबाहू यायची, नाही का, रामायणात बघितलं असेल की तुम्ही, यायचे आणि तिथं हाडकं टाक त्यांच्या होमात, रक्तवत ती होम विजवून टाक, आणि खे हसायची जायची. त्या पद्धतीचं हे कृत्य मला ती स्मृती झाली मला की बाबा हे रामायणात सुद्धा हे अशा पद्धतीने राक्षसांनी विघ्न वित्ते आणला होता साधकांच्या ह्याच्यात. हेच तर कृत्य, ही जीच पुनरावृत्ती ही करतात का काय. म्हणलं ठीक आहे, बघू ह्यांचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊ. बरं ठीक आहे म्हणलं, तुझं म्हणणं आहे आत्ताच्या आत्ता जप बंद करायचा, तर ठीक आहे. माझा संकल्प करून बसलो होतो मी, इतके जप करून मग उठीन म्हणून. ठीक आहे, झाला खंडित माझा संकल्प. ठीक आहे, मी क्षमा मागितली जगदंबाची. म्हणजे देवी क्षमा मागतो तुझी, मला मधनं उठावं लागते आता, कारण की परिस्थिती तशी आली. मग ती माळ मी ठेवली, उठलो, आणि मग मी ट्रस्टमध्ये गेलो. ट्रस्टमध्ये गेल्याच्या नंतर ट्रस्टमध्ये गेल्याच्या नंतर ना त्या पुजाऱ्यांना मी बोललो की बोला तुमचं काय मत आहे सांगा मला. बोलले तुम्ही तिथं काय करताय. म्हणलं
एक मनात माझ्या प्रश्न आला की खरंच हे पुजारी आहेत का बरं का. ह्यांचं जर बघितलं पोशाख बरं का, तर ह्यांच्या डेऱ्या, ह्यांचं ती लुंगी, ह्यांचं ती सवळं घालून तर ही पुजारी दिसतात. पण खरंच ही पुजारी जर असती तर ह्यांनी मला विचारलं असतं का तू काय करतोय, तर माणूस जप करतोय बरं का. सप्तशती समोर आहे त्याच्या, दुर्गा सप्तशती नाही का, दुर्गा सप्तशती समोर आहे, तो जप करतोय आणि हे त्याला विचारतात की तू काय करतोय. म्हणजे तुम्हाला कळत नाही का की तो काय करतोय ती, तुम्हाला बघून कळत नाही काय चाललंय ती. विशेषच आहे गड्या हे पुजाऱ्यांचं. ही कसले पुजारी. त्याच्यानंतर त्यांनी मला बोलावलं, म्हणलं बरं ठीक आहे, म्हणलं मला ठीक आहे, नाही कळलं तुम्हाला ठीक आहे मी सांगतो. मी जप करत होतो. आपण त्यांना बोलून दाखवलं नाही, तर मनातल्या मनात आलं आपल्या की ह्यांना कसं कळलं नाही मी काय करतोय ते. मी जप करतो हे कळलं नाही. आणि पुजाऱ्यांना, हे पुजारी ह्यांना फक्त एवढंच कळतं का की येणाऱ्या माणसाकडून 500 दे आणि देवाच्या आगाव पंचामृत बादा होत. 5-50 10-12 लोकांकडून 500 घ्यायचे आणि एकदमच पंचामृत वाटायचं एवढंच. बाकी ही काय माहिती नाही का तुम्हाला कशा पद्धतीने माणसं जप करतात, काय असतं हे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला शिकवण्याची काही गरज नाही. म्हणजे मी तुम्हाला शिकवू एवढा मोठा नाही मी की तुम्हाला शिकवावं काय, पण फक्त तुम्हाला कळलं पाहिजे होतं की माणूस काय करतोय ते. गोष्ट नंबर 2, म्हणलं ठीक आहे मी जप करतोय. म्हणले या ठिकाणी जप करायचा नाही. म्हणलं का, म्हणजे तुमच्या जपाचा आम्हाला त्रास होतो बरं का. त्याला म्हणलं आपल्या जपाचा त्रास भूतप्रेत पिशाचांना होईल हे ठीक आहे बरं का. धर्मशास्त्र जर बघितलं तुम्ही तर हरी हरी नाही का, आहे ना हरिपाठामध्ये, हरी उच्चारण मंत्र हा आगाद पळे भूतबाधा बेने तिथे नाही का. असं भूतप्रेत पिशाच्या देश स्मरण मात्र तर दुरादाशुपाला ते दत्तात्रयम नमामित, हे असे जे उल्लेख आहेत देवांच्या नामाचे नाही का, की सप्तशतीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. शाकिनी डाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकिनिश महाबला ग्रहभूत पिशाच्या यक्षगंधर्व राक्षसा, की सगळी ती ह्याच्या देवाच्या नामाने किंवा मंत्र प्रभावाने हे पळून जातात. मग आमच्या जर जपाच्या प्रभावाने तुम्हाला त्रास व्हायची काय कारण आहे. दुष्टशक्तींना त्रास होऊ शकतोय जपाने, देवीच्या नामस्मरणाने, जगदंबेच्या दत्तात्रयांच्या नामस्मरणाने तुम्हाला कसा त्रास होतोय. मग ठीक आहे म्हणलं, माझ्या मनात हे प्रश्न यायला लागले ना की बाबा आपल्या जपाचा ह्यांना काय त्रास, ह्यांना कसा त्रास होईल, ह्यांनी तर दुष्टशक्तींना त्रास व्हायला पाहिजे, ह्यांना कसा त्रास होईल. तर पुजारी इथं ठीक आहे म्हणलं, तुम्हाला जर लय त्रास होतोय ना तर म्हणलं मी एक काम करतो, 25 फूट अजून लांब जाऊन जप करतो मंदिरापासून. म्हणजे तुमचं जे ठाण आहे ना मंदिरात, ते तुमचा जिथं तुम्ही वावरता जास्त तुमची बैठक असते तिथनं जरा लांब जाऊन मी जप करतो. नाही बोलले तुम्ही हा मंदिराच्या अख्ख्या परिसरात कुठंच तुम्ही जप करायचा नाही. म्हणजे अख्ख्या मंदिरात कुठं जप करायचा नाही, अख्ख्या पठारावर कुठं इथं कुठंच जप करायचा नाही म्हणले तुम्ही. म्हणले नक्की का, ठीक आहे म्हणलं ठीक आहे, तुमचं एवढंच म्हणणं आहे ना म्हणलं ह्या पठारावर जप करायचा नाही. म्हणलं ठीक आहे नाही करत, पण मला तसं लिखी द्या. तर तिकडे कुठे लिखी द्यायला तयार आहेत तवा. म्हणजे तुमचं मत आहे ना, जी तुम्ही बोलताय ना की बाबा इथं जप करायचा नाही, फलाना करायचं नाही, ध्यान करायचं नाही ह्या ठिकाणी बसून, जी तुम्ही तोंडी सांगताय तेच फक्त मला लिहून द्या तुम्ही. तर त्यांनी काय गाड्या लिहून दिलं नाही आपल्याला बरं का. मग आता मला कळलं हे काय आपण दिलेला अर्ज पण घेणार नाहीत इथं. आता तिथं थोडी कागद पेन घेऊन गेलोय आपण. त्यांना रजिस्टर पोस्टाने मी दुसऱ्याच दिवशी पत्र पाठवून दिलं, त्यात सगळं घातलं मुद्दे माझे मला मनात पडले ते. पहिली गोष्ट, या ठिकाणी जप ध्यान करायला बंदी आहे का. पॉईंट नंबर 2, की या ठिकाणी एवढं मोठं प्रशस्त तुम्ही मंदिर बांधलंय नाही का, एवढं मोठं मंदिर बांधलंय, या ठिकाणी मंदिर एवढा मोठा विकास केलाय निधी भक्तांकडून घेऊन, शासनाकडून घेऊन एवढं मोठं केलंय, की भक्तांना बसून देवीचं ध्यान करण्यासाठी नाही तर मग केलंय कशासाठी. गोष्ट नंबर 2. आणि माझ्या तिथं बसून ध्यान करण्याने तुमचा कुठला नियमभंग झालाय असा की तुम्हाला पित्त तुमचं एवढं कसं खवळलं की तुम्ही तिथं येऊन मला उठावलं, नेमकं काय झालंय ह्याचं तुम्ही मला उत्तर द्या. अशी 3 पत्र मी त्यांना पाठवल्यात. एकाही पत्राला त्या देवस्थानचं उत्तर नाही. आता उत्तर दिलं नाही, का उत्तर दिलं नाही ह्याचं वेगळं, म्हणजे उत्तर का दिलं नाही की की आपल्या प्रश्नाने त्यांना काय फरक पडत नाही. भाविकांचे जे प्रश्न आहेत ह्याला ती 0 किंमत देतात असा ह्यातनं एक अर्थ निघतो. किंवा असं पण असा सुद्धा एक अर्थ निघू शकतो की ती गेंड्याच्या कातड्याची आहेत, की त्यांना काही फरक पडत नाही, असं सुद्धा असू शकतं. पण ठीक आहे, त्याची तक्रार आपण धर्मादाय आयुक्त, कलेक्टर ऑफिस,
पुन्हा जे साताऱ्याचे जे तहसीलदार आहेत त्यांना सुद्धा केली आणि ते चालूच राहणार आहे लढा. मित्रांनो, आता लढा तर केला पाहिजे, कारण की अन्याय त्यांनी केला आहे आपल्यावर. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलभूत घटनेत अधिकार आहे सगळ्या भक्तांना, सगळ्या सगळ्या जातींना, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांना अधिकार आहे की तुम्ही तुमच्या प्रार्थना स्थळात जाऊन प्रार्थना करू शकता, जप करू शकता, तुमच्या धर्माप्रमाणे शिकवणुकीप्रमाणे तुम्ही उपासना करू शकता. ते अधिकार तुम्हाला घटनेने दिलेले असताना त्या विशेष आहे हे हिंदू बरं का, आणि हे आपण पण हिंदू आहे, ते पण हिंदू आहेत, पण ते पुजारी आहेत बरं का. आणि त्यांना कसं कळलं नाही की बाबा हे काय चाललंय. ते पुजाऱ्याला कळत नसेल की बाबा माणूस काय करतोय, ते भक्ती करतोय का काय करतोय, तर विशेष आहे. बरं ठीक आहे, जप ध्यान करणं ही चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे म्हणावं लागेल त्यांच्या दृष्टीने. मग ते अख्ख्या डोंगरात जे काय झाडाला काय ठोकलंय ती काय दिसत नाही का यांना? ह्यांनी जर मनात आणलं तर त्या गोष्टी थांबू शकत नाहीत का? जसं तुम्ही मला तिथं जप करायला तुम्ही अडवलं बरोबर, म्हणजे चांगली गोष्ट करताना, कारण की साधू संतांनी सांगितलंय चांगलं आहे. साधू संतांचं म्हणत असली की वाईट आहे तर वाईट आहे, पण साधू संतांनी सांगितलंय जप ध्यान करणं पवित्र गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे. जादूटोना तंत्रमंत्र खेळ लिंब खूप खूप सायला साधू संतांनी त्याची निंदा केलेली आहे. जे जारण मारण करीती भूत प्रेत पिशाचे होती, शिवलीलामृत मध्ये सुद्धा उल्लेख आहे याचा की हे पापकर्मांतर्गत येतं. ते जे काय अभिचार कर्म आहे ते पापकर्मांतर्गतच सांगितलेलं आहे शास्त्रानं. पण तिथं जे चाललंय हे अभिचार कर्म किंवा जे काही अनिष्ट प्रकार ह्यांनी मनात आणलं तर हे काय थांबणार नाहीत का? ते मनात असं का आणत नाही, विशेषच आहे. म्हणजे ते त्यांचा प्रश्न आहे. ते कर्म अकर्म विकर्म ह्याच्यावर सुद्धा कधीतरी मी भाष्य सांगेल. कर्म अकर्म विकर्म काय, कर्मयोगाला थोडासा त्या अँगलने सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मित्रांनो, हा जो लढा आहे भक्त आणि हे जे धर्माचे ठेकेदार पुजारी धर्म मार्तंड आपण यांना म्हणू, हे काय आजचा लढा नाहीये मित्रांनो. हा लय वर्षानुवर्षाचा लढा आहे. तो तुम्ही म्हणताल की हे आजचा तुझा लढा आहे, 2-4 महिने झाले, तू काय सांगतो, वर्षानुवर्षाचा लढा आहे. सांगतो तुम्हाला, समजून घ्या, तुम्ही समजून जाईल तुम्हाला. हा जो लढा आहे ना, हा व्यक्तींचा लढा नाहीये, हा तत्वांचा लढा आहे मित्रांनो. तत्व तुम्ही म्हणताल कसं आहे तत्व? इतिहासात तुम्ही बघा, ज्यांनी कुणी सात्विक पद्धतीतनं उपासना केली किंवा काय करण्याचा प्रयत्न केला त्यांना किती त्रास दिला ह्यांनी, ती तुम्ही बघा. आता हा का एक आता विषय थोडासा हे मोठा होणार आहे, पण तुम्ही पूर्ण पाहायला तुम्हाला समजून जाईल. तिथं चालतं जादूटोणा, त्या ठिकाणी तुम्ही जर जाऊन सात्विक भक्ती करत असताल तर त्यांचं पीठ खवळणार नाही का? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाबा ह्याने जर इथं सात्विक पद्धतीतनं जर भक्ती केली किंवा असा जर मार्ग जर दिसला लोकांना की अशा पद्धतीतनं सुद्धा देवीला पुजता येतं, की जिथं फक्त खेळ बावल्या टुचूनच होत नाही, की भक्ती करून त्या देवीचं नामस्मरण ध्यान करण्यासाठी हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्रावर येऊन फक्त पूजा अभिषेकच गोष्टी नाहीत महत्वाच्या. तुम्ही करता तिथं जाता अभिषेक करता, ह्यातनं त्यांचा फायदा होतो ठीक आहे, पण तीच खरी उपासना आहे का? उपासना खरी ती नाही अभिषेक करणं मित्रांनो. हृदयात देवीचं ध्यान करून तिला मानसिकरित्या तुम्ही जर तिथं केलं ना ध्यान अभिषेक, तर ते लय मोठा अभिषेक आहे. हेच तुम्हाला कळलं नाही पाहिजे. ह्या गोष्टी जे आहेत ना साधू संतांनी शिकवली, जी रहस्य आहेत ना शाक्तातली, ते तुम्हाला नाही कळली पाहिजेत, अशी तर त्यांची इच्छा नाही ना. आता विषय कसा असतो माहिती आहे का मित्रांनो? डॉक्टर असतो डॉक्टर, तर डॉक्टरचा फायदा कशात असतो? जेवढी समाजामध्ये आजार येतील तेवढे त्याचा गल्ला वाढणार आहे. मग जर काय एखादा करत असेल योगा, एखादा योगा शिकवत असेल किंवा लोक जर तंदुरुस्त राहायला लागले, रनिंग करायला लागले, व्यायाम करायला लागले नाही का, प्राणायाम करायला लागले, पौष्टिक अन्न खायला लागले, आणि जर आजारीच नाही पडले तर डॉक्टरचं पट चालेल का? आणि असं जर कोण गाईड करत असेल की लोकांना बाबा काय ना व्यायाम करा, प्राणायाम करा, तुमचे छोटे छोटे रोग थंडी ताप ह्या घरगुती औषधांनी बरे होणार आहेत, तर ही व्यक्ती त्यांच्या दृष्टिकोनातनं घातकच आहे ना. तुमच्या दृष्टिकोनातनं जरी फायद्याची असली, तुम्हाला वाटत असतं की बाबा आपलं नॅचरली घरच्या घरी गुण येतोय फलानं, पण ते डॉक्टरच्या दृष्टिकोनातनं ते शत्रूच आहे ना त्याला. गावामध्ये जर काय एखादं भांडणं जेवढी होतील तेवढी कुणाचा फायदा होणार आहे तुम्हाला माहिती? कुणाचा फायदा होणार आहे? कुणाचं पोट भरतंय? लय भांडणं झालं, लय भावकीत वाद, इकडे तमाशे सगळे झाले, कुणाचं पोट भरतंय? मग ती जर का भांडणं वगैरे नाही झाली, शांततेत सगळं चाललं, त्यांचं वर कमाई बंद होणार आहे ना मित्रांनो. तसंच आहे आता बघा,
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली की त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, बाबा ह्या अशा पद्धतीने भक्ती मार्ग करा. पूर्वी जी चाललेलं सगळं ती सगळं त्यांनी हे करून चांगला मार्ग दिला. तुकाराम महाराजांनी, संत चोखा महाराजांनी, ह्यांना हे पुजाऱ्यांनी त्रासच दिला की त्यांना मंदिरातच येऊन देत नव्हती. कशासाठी येऊन देत नव्हती? का तर तुम्ही चांगलं लोकांना शिकवू नका, त्यांनी आमचं नुकसान होईल असं. तर ही असा हे लढा असतो. आणि हे म्हणजे हा त्यांचा जो व्यवसाय आहे का नाही, लक्षात घ्या, डॉक्टरचा, वकिलांचा असेल, ह्यांचा असेल, त्यांचं एक त्याच्यात विरोधाभास आहे मित्रांनो. जरी डॉक्टर पेशंटला नीट करत असला तरी पण डॉक्टरची आत्महत्याला म्हणजे नीट करतो तो डॉक्टर. पण जर लोक नाही आजारी पडले तर त्याचा धंदा होईल का? नाही होणार. आलेल्याला नीट करतो डॉक्टर, पण कुठेतरी अंतर्मनात असणारच ना, किंवा मला धंदा झाला पाहिजे, पेशंट वाढले पाहिजे. ही एक संशोधन आहे, असं असतं. ही नॅचरली आहे, त्यात काही पाप नाही किंवा काय नाही. ती त्यांचं पोट त्याच्यावर चाललंय ते त्यांना वाटणार. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, असं असतं ते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडण्यासारखा तो व्हिडिओ नाही, कारण की सत्य घटनेवर आधारित आहे. कारण की यात मी काही असं विशेष अशी काही आध्यात्मिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा काय नाही. सत्य घटनेवर आधारित मी व्हिडिओ बनवलाय. आणि माझं असं मत आहे की ह्यांच्याशी लढा दिला पाहिजे. कारण की 3 पत्र पाठवून सुद्धा एकाही पत्राला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ त्यांनी सिद्ध केलेलं आहे की ती गेंड्याच्या कातडीची असणार आहेत किंवा भक्तांच्या अर्जाला ते काही किंमत देत नाहीत. आता ठीक आहे, लिगली आपण प्रोसेसने चालूच आहे. आणि जर वेळ आली तर त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायला सुद्धा आपण काय मागं पुढं बघणारा माणूस नाही. मग जे काय होईल ते होईल. हक्का बघता मग आंदोलनाला सुद्धा आपण मागं सरणारा व्यक्ती नाही. वेळ आली तर ती पण करून आपण दाखवू, मग तरी समजेल. मग त्या टायमिंगला माझा जो आवाज आहे तो कळेल त्यांना कसा असतो तो. असू द्या, कधीही तुम्ही तुमच्या म्हणजे ही जी मंडळी आहेत ना, ही धर्ममार्तंड, फक्त श्रीमंत भक्तांची नाहीये ती मांढरदेवी. तुम्ही पिवळं धमक होऊन गेला तरच तुमची आहे असं नाही, ते गोरगरिबांची सुद्धा आहे. ह्यांच्या दृष्टिकोनातनं गाड्या ह्याच्या अंगावर नाही सोनं नाही, नाणं नाही, काय नाही, नाही का, साधा सरळ साधा दिसतोय एक माणूस, नाही का, काहीच नाही, साधा सरळ सोप्पा. मग ह्याला आपलं उडून लावा. आणि तीच जर समजा मी मोठ्या दाबात गेलो असतो, सगळ्या हातात अंगठ्या बिंगट्या, कडं लागलं मोठं पिवळं धमक, गळ्यात मोठं सोन्याचं पट्टी जाड जाड असं घालून, तर मग तुम्ही लगेच या आतमध्ये महाराज, जावा डायरेक्ट आतमध्ये घुसा. अशा पद्धतीतनं नाहीये चालत. ही देवी गोरगरिबांची सुद्धा आहे. आम्ही गरीब आहे आणि आम्ही देवीचं भक्त आहे. आम्ही सत्य मार्गातनं देवीची भक्ती करू. तुम्हाला त्यात अडवण्याचा आम्हाला काही अधिकार नाही, तुमची गरजच नाही आम्हाला. त्यांचा जो प्रश्न होता ना की आम्ही तुम्हाला ओळखत नाही, अरे तुमच्या ओळखीची गरजच नाही मला, तुमची मध्यस्थीची गरजच नाही. देवीला माहिती मी कोण आहे, मला माहिती देवी. आम्ही दोघांचा थेट कॉन्टॅक्ट, मी देवी. मध्ये दलालाची गरज नाही पडत मला की तुम्ही सांगा फलानं सांगा. काय माझी नाही का ती देवी? सगळ्यांची. मुंगीच्या पायात बांधलेला घुंगराचा सुद्धा तिला आवाज ऐकू जातो. मला नाही पुजाऱ्यांची गरज, मला नाही मध्यस्थीची गरज, ना माझं काय त्यांच्या हातात आहे ना त्यांचं काही. तर विषय हे असा झालेला आहे मित्रांनो, हा लढा आहे. तर मी जी काय त्यांना पत्र पाठवले किंवा मी जी त्यांच्याशी बाबा ही जे संघर्ष आहे हा योग्य वाटतोय का तुम्हाला, कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि मी जर काय चुकीचं करत असेल किंवा चुकीचं वागलो असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ह्यात नका चुकीचं काय मी करतोय, ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनेक माणसांपर्यंत हा व्हिडिओ नेण्याचा प्रयत्न करा, अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या. आता तर त्या दिवशी तर बघा त्या ठिकाणी ते एक बोर्डच लावलाय. आता कालच मी जाऊन आलो, काल बघितलं. 25,000 रुपये भरा आणि वर्षभरात कधी पण या डायरेक्ट आतमध्ये तात्काळ दर्शन. काही दिवसांनी तर मला असा प्रश्न पडतोय, असा बोर्ड लागेल 25 कोटी भरा डायरेक्ट मूर्तीच घेऊन जावा घरात महिनाभर. असा बोर्ड लागला तर नवल वाटण्याचं काही कारण नाही. असे बोर्ड बघून असं सुद्धा मनात येतोय कधी कधी प्रश्न की आज 25,000चा बोर्ड लागला की या डायरेक्ट मंदिरात घुसा. आणि असा जर एखाद्या दिवशी बोर्ड लागला की 25 कोटी भरा आणि महिनाभर घेतली दिवस लाख घरी घेऊन जा, पूजा करा, परत महिन्याने आणून ठेवा. देव श्रीमंताचा झालाय, गरीबाचा राहिला नाही असं वाटायला लागले. मित्रांनो,
ठीक आहे, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अनेक माणसांपर्यंत व्हिडिओ पाचवा. आणि जर संघर्ष माझा योग्य पद्धतीनं असेल तुम्हाला सपोर्ट करा, आपण बघू काय करायचं ते.